हॅलो मामा जय मल्हार. नमस्कार मित्रांनो. तर प्रशिक्षण भाग क्रमांक 9. चला आजच्या व्हिडिओला टॉपिकला सुरुवात करूया. शेळी पालन करावं का बोकड पालन करावं. तत्पूर्वी काही भुरटे म्हणत होते की 2-4 पार्ट बनवले नंतर गायब झाला. अशातला भाग नाही आहे मित्रांनो. काही पर्सनल अडचणी होत्या मोबाईलच्या, तर त्या सगळ्या आता क्लिअर करून पुन्हा मी त्याच जोमानं सुरुवात करत आहे. शेळी पालन करावं का बोकड पालन करावं, काय करावं नेमकं. तर बघा मित्रांनो, दोन्ही गोष्टी तुम्हाला आता थोडक्यात समजून सांगतो. हे बघा, बोकड पालनाचे काही प्लस मायनस असतात, शेळी पालनाचे काही प्लस मायनस असतात आणि त्या गोष्टी डिटेलमध्ये जर जाणून घ्यायच्या असेल तर यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आज दुपारून तिथं याच टॉपिकवर डिटेल व्हिडिओ येणार आहे. पण थोडक्यात जर सांगायचं म्हटलं शेळी पालन करायचं का बोकड पालन करायचं, चला जाणून घ्या. हे बघा, शेळी पालन करायचं असलं तर तुमच्याकडं एक गोष्ट ध्यानात ठेवा. ही डेअरिंग पाहिजे की मी पिल्लू संगोपन करणार आहे आणि काय करणार आहे. सुरुवातीला जवळपासच्या शेळ्या घेतल्यानंतर तुम्ही शेळी पालन आरामात करू शकता. शेळी पालनामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे तुम्हाला पिल्लू संगोपन करून पिल्लं मोठे करून विकावे लागतात. फक्त याच्यामध्ये असा विषय असतो, एकदाच लॉट घ्यायचा किंवा एकदाच शेळ्या घ्यायच्या, नंतर 2-5 वर्ष टेन्शन नाही नवीन माल घेण्याचं, कारण एकाचे 2 होतात. आणि बोकड पालनामध्ये अशी गोष्ट असते की तुम्हाला प्रत्येक वेळी दर 3 महिन्याला म्हणा 6 महिन्याला म्हणा नवीन लॉट्स विकत घ्यावे लागतात. त्यांना जोपावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये रिस्क ही असती. जर एखादे 2 जर मेले गचकले तर लेवल करणं थोडं मुश्किल होऊन जातं. ही एक गोष्ट ध्यानात ठेवा. दुसरी गोष्ट, बोकड पालनामध्ये 2 पद्धती आहेत. एक म्हणजे काय बकरी ईदचं मार्केट आणि एक म्हणजे काय 3-4 महिन्याचे बोकडं घ्यायचे, अजून 3-4 महिने सांभाळायचे, 6-7 महिन्याचे झाले की विकायचे. मग त्याच्यातून काय नफा मिळेल तो आपल्याला. पण त्याच्यामध्ये रिस्क तीच आहे की एखादं जर मेलं टपकलं तर थोडासा नुकसान नफा थोडा जास्त होतो आणि त्याच्यामध्ये लॉस भरपूर होऊ शकतो. तर पिल्लू संगोपनाचा अनुभव नसेल तर बोकड पालनाला हात घालण्यापासून एकदा थोडंसं नीट विचार करा. आणि जर शेळी पालन करायचं म्हटलं तर शेळी पालनात कसं असतं, समजा 5 शेळ्या घेतल्या, एखादी शेळी मेली किंवा तिचे पिल्लं मेले, दुसऱ्या 4 शेळ्या वेल्यानंतर 4चे 8 होतात आणि गपकन लगी ते तुमचं जी क्वांटिटी आहे ती भरून निघते. त्याच्यामुळे तिथं काही वाटत नाही की बाबा जाऊ द्या लॉस झाला, कारण एकाचे 2 हे एकदा पैसा टाकल्यानंतर फक्त चाराच घालायचा असतो. ही गोष्ट ध्यानात ठेवा. तसं बोकड पालनामध्ये 2 रिस्क असतात. आता बकरीचं मार्केटचा विषय असा असतो, तुम्हाला 7 ते 8 महिन्याचे बोकडं घ्यावे लागतात, त्यांना जोपासावं लागतं, त्याच्यामध्ये अमाऊंट जास्त लागतं आणि मार्केट कसं राहील याचा अंदाज आपल्या हातात नसतो. या गोष्टी बी सगळ्या समजून घ्या. शेळी पालनामध्ये ती रिस्क थोडीशी कमी असते, कारण पिल्लू आज जरी मार्केट नसलं 15 दिवस ज्यादा सांभाळलं एक तर त्याचं वजन वाढतं आणि पैसे पण वाढतात. ही गोष्ट आहे. आता बोकड पालन करू शकत नाही का, तर अशातला भाग नाही आहे. त्याच्या करण्याच्या काही पद्धती आहेत, ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आज दुपारून येणारा व्हिडिओ 100% नक्की पहा. यूट्यूब चॅनल रणदेव या शेळी पालन फार्मवरती जाऊन. धन्यवाद. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या. बाय बाय. लव्ह यू ऑल.